हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये। आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत झटपट बनणारा लुसलुशीत आणि जाळीदार असा हा रवा उत्तप्पा। तर हा रवा उत्तप्पा कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा रवा उत्तप्पा गरम गरम खाण्यात एक वेगळीच मजा आहे। तर अशा हा रवा उत्तप्पा आपण आता बनवायला सुरुवात करूया। तर सुरुवातीला रवा उत्तप्पा बनवण्यासाठी मी इथं 3 टेबलस्पून होईल इतके पोहे घेतलेले आहेत। आपले रेग्युलर आपण पोहे जे बनवतो कांदा पोहे ते बनवण्यासाठी जे पोहे वापरतात तेच पोहे मी घेतलेले आहेत। हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 5 मिनिटासाठी म्हणून आपण ते भिजत ठेवणार आहोत। हा रवा उत्तप्पा बनवण्यासाठी आपण इकडं तांदळाच्या पिठाचा किंवा इतर कोणत्याही पिठाचा वापर करणार नाही। तर या उत्तप्प्याला एक थोडंसं बाइंडिंग यावं यासाठी आपण या ठिकाणी पोहे जे आहेत ते वापरलेले आहेत। तर पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि ते पोहे मी भिजत ठेवणार आहे। एक 5 मिनिटासाठी म्हणून ते मी भिजत ठेवणार आहे। नावच आपल्या रेसिपीचं रवा उत्तप्पा आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये रवा हा वापरला जाणारच आहे। तर या ठिकाणी मी 2 बाउल होईल इतका रवा घेतलेला आहे। रवा घेताना आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे। जो चिरोटे बनवण्यासाठी आपण जो रवा वापरतो तो रवा इथं आपल्याला वापरायचा आहे। आणि जर बारीक रवा अवेलेबल नसेल तर जो आपला मोठा रवा असेल, रेग्युलरचा रवा असेल, तो मिक्सरला थोडासा बारीक करून घ्यायचा आणि मग वापरायचा। तर मी इथं घेताना बारीक रवाच घेतलेला आहे। 2 वाटी होईल इतका मी बारीक रवा घेतलेला आहे। या ठिकाणी माझी वाटीची साईज जी आहे ती थोडीशी मोठी आहे। यानंतर या रव्यामध्ये आपण जे काही पोहे भिजत ठेवले होते तर ते पोहे आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। पोहे ॲड करताना ऑलरेडी आपण पोहे धुवून घेतलेले आहेत, त्यामुळे ते पाणी वापरलं तरीही चालेल। तर मी पाण्यासहित ते पोहे जे आहेत ते याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। यानंतर आपल्याला हे थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये पाणी यूज केलेला आहे। रवा जो आहे तो बारीक आहे, त्यामुळे खूप पाणी लागेल असं नाही आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार थोडंच पाणी ॲड करत जायचं आहे। पाणी इथं ॲड केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला थोडीशी त्या उत्तप्प्याला एक आंबटसर चव यावी यासाठी मी काय केलेलं आहे, 1 टेबलस्पून होईल इतकं दही घेतलेलं आहे। दही माझं खूप आंबट असं दही नव्हतं, तर 1 टेबलस्पून दही जे आहे ते मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। आता दही ॲड केल्यानंतर जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर पाणी त्याच्यामध्ये घाला, नसेल तर ॲज इट इज पहिल्यांदा मिक्सरला ते फिरवून घ्यायचं, जेणेकरून सगळं व्यवस्थित एकत्र होईल। मिक्सरमध्ये फिरण्यासाठी म्हणून जितकं पाणी लागणार आहे तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे। खूपसं पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर खूप जर पातळ झालं ते पीठ तर आपल्याला नंतर त्याचा व्यवस्थित उत्तप्पा बनवता येणार नाही। यासाठी मी जितकं आवश्यक असेल तितकंच पाणी घातलेलं आहे। आणि नंतर जर आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी खूप घट्ट आहे अशी वाटत असेल तर त्यावेळी आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते ॲड करायचं आहे। पण आपल्याला हे बॅटर जे आहे ते आपल्याला खूप पातळ असं ठेवायचं नाही आहे। या बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ती मला खूप थिक वाटलेली आहे, थोडीशी घट्ट वाटलेली आहे। त्याच्यामध्ये मला पाणी ॲड करायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आहे आणि तेच मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी या बॅटरमध्ये ॲड करणार आहे। यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। फायनली ज्यावेळी उत्तप्पा तयार होणार आहे त्यावेळी आपण त्याच्यावर बटर लावणार आहोत। बटरमध्ये थोडंसं मीठ असतं, त्यामुळे सुरुवातीला इथं वापरताना मी मीठ जे आहे ते कमी प्रमाणात वापरणार आहे। नंतर तुम्ही पहिला उत्तप्पा झाल्यावर टेस्ट करून मीठ जर लागणार असेल तर वाढवलं तरी देखील चालेल। त्यानंतर मी या ठिकाणी अर्धा टेबलस्पून होईल इतके जिरे घेतलेले आहेत। जिरे देखील आपण याच्यामध्ये ॲड करूया। जिरे घातल्यामुळं आपल्या उत्तप्प्याला एक चांगली टेस्ट येणार आहे। जिरे आणि मीठ ॲड करून घेतलेलं आहे। आता ते आपण या बॅटरमध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करताना आपल्याला कन्सिस्टन्सी जी आहे ती चेक करायची आहे। खूप घट्ट वाटते आहे, खूप पातळ वाटते आहे, तर आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी जी आहे ती ॲडजस्ट करायची आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित ॲडजस्ट झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये इनो ॲड करायचा आहे। इनो घेताना आपल्याला लेमन फ्लेवरचा इनो जो असतो तो वापरायचा आहे। दुसरा ऑरेंज फ्लेवरचा वगैरे इनो जो आहे तो वापरायचा नाही आहे। थोडासा उत्तप्प्याला एक आंबटपणा यावा यासाठी इनो वापरलेला आहे। या ठिकाणी इनो वापरल्यामुळं आपल्याला सोडा जो आहे तो वापरावा लागणार नाही आहे। त्याचबरोबर या बॅटरला फर्मेंट होण्याची, म्हणजेच आपण डोश्याचं पीठ जे आहे ते आंबल्यामुळं त्याला एक चव येते, त्याच प्रकारची चव जी आहे ती देखील आपण इनो वापरल्यामुळे ॲडजस्ट करून घेणार आहोत। इनो वापरल्यानंतर त्यावर आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतकं पाणी घालायचं आहे, ज्यामुळं तो इनो जो आहे तो ॲक्टिवेट होईल आणि त्यानंतर आपण तो या पूर्ण बॅटरमध्ये चांगला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता तुम्हाला थोडंसं
थोडंसं पीठ जे आहे ते फसफसल्यासारखं तुम्हाला दिसून येईल. तर अशा प्रकारचंच पीठ जे आहे, अशा प्रकारचंच बॅटर जे आहे ते एक्झॅक्टली रेडी व्हायला पाहिजे. बॅटर जे आहे ते आपलं व्यवस्थित रेडी झालेलं आहे. त्याबरोबरच मी एका बाजूला पॅन जो आहे तो गरम करायला ठेवला होता. मीडियम फ्लेमवर पॅन मी व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे. आता आपण याच्यावर उत्तप्पा जो आहे तो घालून घेणार आहोत. पॅन चांगला गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मी आता मंद केलेली आहे. यानंतर त्याच्यावर आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे. तेल जे आहे या पॅनवर व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला तयार केलेलं जे काही बॅटर आहे ते आपल्याला याच्यावर स्प्रेड करायचं आहे. या ठिकाणी मी 2 पळी होईल इतकं बॅटर जे आहे ते सुरुवातीला घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच पळीनं ते थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. त्याची जाडी जी आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे. थिकनेस जो आहे तो मीडियम ठेवायचा. यानंतर आपल्याला यावर बारीक कट केलेला कांदा जो आहे तो स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची जी आहे ती देखील मी बारीक चिरून घेतलेली आहे, ती देखील मी स्प्रेड केलेली आहे. त्याचबरोबर टोमॅटो देखील बारीक चिरलेला आहे. त्यातल्या बिया ज्या आहेत त्या चिरताना मी काढून टाकल्या होत्या. टोमॅटो ॲड केल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. हे सगळं करताना गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवलेली आहे. यानंतर त्याच्यावर थोडंसं मी लाल मिरची पावडर देखील स्प्रेड केलेली आहे. या ठिकाणची मिरची पावडर जी आहे ती माझी कलरसाठीची जी मिरची पावडर असते ती मी वापरलेली आहे, कारण ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा यूज केलेली आहे. तर लाल मिरची पावडर जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे. त्यानंतर साईडला थोडंसं तेल सोडून घेऊया, जेणेकरून आपला जो काही उत्तप्पा तयार होणार आहे तो चांगला रोस्ट व्हायला, चांगला कुरकुरीत व्हायला आणि कडेनं सुटायला म्हणून आपल्याला मदत होईल. आता तेल जे आहे ते साईडनं सोडून झालेलं आहे. आता वरती टॉपिंगवर थोडंसं बटर जे आहे ते मी ॲड करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला बटरची जी काही टेस्ट आहे ती दोन्ही बाजूला देखील येईल, वरून आणि खालून दोन्ही साईडनं. त्यानंतर मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम केलेली आहे. आपल्याला आता तो उत्तप्पा जो आहे तो व्यवस्थित भाजू द्यायचा आहे. उत्तप्पा व्यवस्थित भाजलेला तुम्हाला दिसून येत असेल. त्यानंतर तो कडेनं सोडवून घ्यायचा आणि आपल्याला तो पलटून घ्यायचा आहे. पलटल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा बटर जे आहे ते सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे. मला थोडंसं जास्त बटर लावलेलं जे आवडतं म्हणून मी बटर लावताना थोडं जास्त यूज केलेलं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात आवडत असेल तर त्या प्रमाणात तुम्ही बटर जे आहे ते तुम्ही लावू शकता. बटर व्यवस्थित लावून झालेला आहे. दोन्ही बाजूंनी उत्तप्पा जो आहे तो छानसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूने देखील उत्तप्पा माझा छानसा भाजून झालेला आहे. यानंतर तो परत एकदा कडेनं सोडवून घेऊ आणि परत एकदा आपण पलटून घेऊ. आता सुरुवातीला आपल्याला उत्तप्पाचा कलर जो आहे तो आपल्याला इथं पांढराच दिसतोय, व्हाईटच दिसतोय, ब्राऊन असा दिसत नाहीये. तर उत्तप्पा आपण ज्यावेळी पलटून घेणार आहे त्यावेळी काय करायचं, गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंद करायची आणि त्याला थोडासा कलर येण्यासाठी आपल्याला आणखी थोडासा तो भाजून घ्यायचा आहे. दोन्हीही बाजूंनी उत्तप्पा जो आहे तो छान भाजून झालेला आहे आणि तो आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया. तर अशा प्रकारे आपला पहिला उत्तप्पा जो आहे तो तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटर पासून आपण उरलेले सगळे उत्तप्पा जे आहेत ते तयार करून घेऊयात. हा रवा उत्तप्पा जो आहे तो बनवण्यासाठी आपल्याला खूप काही प्लॅनिंग करण्याची आवश्यकता नाहीये. अगदी इन्स्टंट मध्ये आपण तो इझिली बनवू शकतोय. कोणी गेस्ट जरी अचानक आले तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा बनवू शकतोय. सोड्याऐवजी आपण इनो वापरलेला आहे, त्यामुळे त्याला एक आंबट चव येते. त्याचबरोबर जाळी देखील छान पडण्यासाठी आपल्याला मदत होती. आणि हा जो उत्तप्पा आहे तो अगदी लुसलुशीत आहे, अगदी दात नसलेल्या माणसाला देखील इझिली खाता येईल अशा प्रकारचा आहे. तर तुम्ही देखील अशा प्रकारे जो रवा उत्तप्पा आहे तो बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा रवा उत्तप्पा जो आहे तो कसा बनलेला आहे. या ठिकाणी मी उत्तप्प्याची चव जी आहे, टेस्ट जी आहे ती आणखी थोडी वाढावी म्हणून बटरचा यूज केलेला आहे. जर तुमच्याकडे बटर अवेलेबल नसेल तर आपलं रेग्युलरचं लोणी जे आहे ते वापरलं तरीही चालेल. अशा प्रकारे मी दुसरा उत्तप्पा देखील तयार करून घेतलेला आहे. राहिलेले सगळे उत्तप्पा जे आहेत ते तयार करून घेऊयात. आता बघा इथं मी प्लेट जी आहे ती सर्व केलेली आहे. उत्तप्पा खाण्यासाठी तुम्ही हा ॲज इट इज सुद्धा खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर अथवा टोमॅटो सॉस बरोबर जरी खाल्ला तरी तो टेस्टी लागेल. तर ही होती आपली आजची झटपट, लुसलुशीत आणि जाळीदार रवा उत्तप्पा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.